आमचं गाव महाबळेश्वरपासून 32 किलोमीटरवर आहे, प्रतापगडाच्या पायथ्याशी. 2021ला ज्या वेळेला अतिवृष्टी झाली, झाडं, माती, दगड सगळं शेती देऊन बसलेला. तो पिरियड भात शेती अजिबात कुठे शिल्लक राहिली नव्हती. ह्या पंचक्रोशीमध्ये दुधगाव, झांजवड, चतुर्वेट, गोरवशी, गोनासपूर ह्या शेतजमिनी अजिबात म्हणजे राहिल्याच नव्हत्यात की जेणेकरून आम्ही परत तिथं पुन्हा शेती वगैरे काही करू शकतो. असं आतमध्ये घरामध्ये पाणी सुद्धा इतकं तुंबलं, इतकं पाणी आलं तर आतमध्ये म्हणजे मार्गच नाही जायला. काय लोक अशा जे घराला माळा आहे त्या माळ्यावर चढून राहील. काय 36 दिवसानंतर महाबळेश्वरला संपर्क आला. इथून तोपर्यंत महाबळेश्वराने आम्हाला काही संपर्क करताच येत नव्हता, कारण रस्ते वगैरे सगळे नादुरुस्त झाले होते. मग आम्ही काय म्हणलं, आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून 5 गाव एकत्र आलो. आणि नंतर मग नाम फाउंडेशनच्या मार्फत इकडे असं करूया असं संघटनेने ठरवलं आणि संघटनेच्या मार्फत मग हे कामं झाली. मिशनरी फुकट दिला त्यांनी, त्याचं काय भाडं नाही घेतलं, काय नाही. मग आम्ही डिझेल वापरून थोडीफार कामं करीत नेली. डिझेलचा खर्च हा आम्ही मालकानीच केला आहे. माझं क्षेत्र करायचं आहे तेव्हा मी डिझेल घालणार, ह्यांचं क्षेत्र करायचं आहे तेव्हा ह्यांनी डिझेल घातलं. जांजवड, दुधगाव धरून 2 गावांचे कामं जवळ 4 महिने चालले. गोनसपूरमध्ये 15 दिवस मशिनीने काम 14 एकरचं पूर्णत्वास गेलेलं आहे. मशीन घालून सगळी लेवल केली त्याची आणि मग लागवडीसाठी योग्य करून घेतलं. अगदी उत्तम काम केलं नामवाल्यांनी. ज्या शेतकऱ्याच्या इकडे 2 मशीन होत्या, त्या 2 मशीन दिवसभर त्यांच्याकडे चालायच्या. रात्री 10-11 वाजेपर्यंत काम चालायचं. ह्या वर्षी सुद्धा पाऊस त्या प्रमाणातच पडला गेला, पण जो आता आपण ओढे खोलीकरण वगैरे केले ना, त्यानं पाण्याचा फ्लो व्यवस्थित जातं, त्यामुळे शेती पुन्हा नाही वाहणार. आम्ही नाचणी, वरवी, भात, काळा घेवडा, फरसबी, बटाटा, वांगी असं पोटाला म्हणजे भाजीपाला होईल असं घेतोय. फणसाची झाडं 100 लावलेत बांधाला धरून. असे हे स्वतः करण्यासारखंच नव्हतं, कारण एवढी मोठी झाडं होती आणि एवढे मोठे दगड होते, ते माणसाने काढणं शक्यच नव्हतं. ही शेती किंवा हे ओढे सगळे असेच राहिले असते. नाम फाउंडेशन या भागामध्ये आलं, नाम फाउंडेशननं जे अनमोल असं काम केलं, त्यातून जो शेतकरी आज उभा राहिला, म्हणजे आमच्यासारखी जी तरुण मुलं आहेत ती इथून पुढे मुंबई, पुण्याला न जाता इथं शेती डेव्हलप करू शकतील. ज्याप्रमाणे आता ही माझं शेत तयार केलं, हे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलीच एक प्रगती.